नमस्कार, मी रुपाली. गुड मॉर्निंग सगळ्यांना. रुपाली इन कॅनडा या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजचा दिवस खूप छान आहे कारण उठल्या उठल्या वासुदेव यांच्या मधुर वाणीने दिवसाची सुरुवात झालेली आहे. आमची मुले कॅनडात सांता क्लॉज तर नेहमीच बघतात, परंतु आपल्या भारतीय संस्कृतीतील वासुदेव बाबा त्यांनी आज प्रत्यक्षात पाहिले आणि खूप आनंद वाटला त्यांना. आमच्या गावाच्या आजूबाजूला काही खेडेगावे आहेत. त्या ठिकाणी आदिवासी लोक राहतात आणि त्यातलंच एक खेडेगाव म्हणजे नटवाडा. त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे प्राणी असतात, ते गाव कसे आहेत ते दाखवण्यासाठी मी माझ्या मुलांना घेऊन गेली. गावाच्या सुरुवातीला आम्ही या शेतात आलो. या ठिकाणी शेळ्या होत्या आणि ते शेळ्यांना मुलांनी हिरवा पाला खाऊ घातला. या ठिकाणी शेणखत किंवा पालापाचोळा टाकण्यासाठी ही जाळी बनवलेली आहे आणि बघू शकताय तुम्ही अतिशय सुंदर काड्यांपासून ही बनवलेली आहे. आज मुले खूप खुश होती आणि बिंदासपणे ते कोंबड्यांची पिलू पकडण्याचा प्रयत्न करत होते. बघू शकता तुम्ही. नंतर आम्ही मुलांना बैलगाडीवर बसवले. खरंच खूप एन्जॉय करत होती मुलं. या गावात येऊन एक गोष्ट तर नक्की कळाली, ती म्हणजे खेडेगावात शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि मेन म्हणजे या ठिकाणी सर्वांना एक आपुलकी आणि जिव्हाळ्याचं नातं असतं. ते आपल्या शहरात नसतं. शहरात आपण आपल्या सगळ्या गरजा पूर्ण होत असतात, तरी देखील आपल्या अपेक्षा या दिवसेंदिवस वाढत असतात. त्यामुळे आपण शहरातले लोक आधी गाव सोडतो, मग शहर सोडतो आणि मग हळूहळू आपण आपला देशही सोडतो. त्यामुळे नेहमी सगळ्यांनी आनंदी राहिले पाहिजे आणि जे आहे त्यात सगळ्यांनी खुश राहिले पाहिजे, एवढेच मला वाटतंय. घरून आम्ही थोडा काही खाऊन नेलेला होता, चॉकलेट, बिस्किट्स वगैरे. ते मुलांनी तिथे खेळणाऱ्या मुलांना दिले, गीतांशने आणि रियांशने. ते खूप खुश झाले आणि त्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या वाटेला निघालो. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच छान छान वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी रुपाली इन कॅनडा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद. बाय.